पुढची बातमी बघूयात। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधली ही अत्यंत मोठी बातमी आहे। एबीपी माझाच्या बातमीच्या नंतर आता प्रशासन ऍक्शन मोड वरती आलेला आहे। बदलापूर प्रकरणामधील अहवाल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज माध्यमांच्या समोर वाचून दाखवलाय। शाळेच्या पदाधिकाऱ्यांना लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची माहिती असताना सुद्धा कारवाई केली नाही असा ठपका या अहवालामधून ठेवण्यात आलाय। वर्ग शिक्षिका दीपाली देशपांडे आणि मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनी ही घटना लपवून ठेवल्याचं या अहवालामध्ये म्हटलंय। कलम 19 आणि 21 च्या अंतर्गत देशपांडे आणि आठवले यांच्यावरती कारवाई करण्याची शिफारस आता करण्यात आली आहे। शाळेमधील कामिनी गायकी आणि निर्मला भुरे या दोन सेविकांना सह आरोपी करण्याची शिफारस सुद्धा या अहवालामधून करण्यात आली आहे। शाळेमधलं 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचं सुद्धा धक्कादायक माहिती या अहवालामधून समोर आली आहे। तर बदलापूर प्रकरणामधल्या अहवालामध्ये आणखी कोणकोणत्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत आपण बघूयात। कामिनी गायकी निर्मला भुरे या सेविकांना सह आरोपी करण्याची शिफारस केली गेली आहे। वर्ग शिक्षिका दीपाली देशपांडे आणि मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना पोक्सो लावा असंही म्हटलं गेलंय। संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांना पोक्सो लावा। एफआयआर ला उशीर करणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयाची ही चौकशी व्हावी। व्यवस्थापन समिती बरखास्त करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे। एका शिक्षणाधिकारी निलंबित तर दोषींना सुद्धा सोडणार नाही असं या अहवालामधून समोर आलंय। सीसीटीव्हीचं 15 दिवसांचं रेकॉर्ड हे गायब झालेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात चौकशी करण्याचं सुद्धा म्हटलं गेलंय। शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये मदत कक्षाची स्थापना आता इथून पुढे केली जाणार आहे। शिक्षण विभागामध्ये आता हेल्पलाईन क्रमांक सुद्धा सुरू केला जाणार आहे। ही घटना जी आहे ही 13 तारीखला घडलेली होती। 14 तारीखला मुलीच्या आजी आजोबांना क्लास टीचर दीपाली देशपांडे यांना सांगितलेलं होतं, पण त्यांनी पोलिसला इन्फॉर्म केलेलं नाही आहे। प्रिन्सिपल जे आहेत अर्चना आठवले यांनासुद्धा 14 तारीखलाच या घटनाची माहिती न होती, परंतु त्यांनी पोलिसना इन्फॉर्म केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे पोक्सोच्या सेक्शन 19(2) खाली कारवाई करण्यात यावी आणि 19(2) खाली आणि 21(1) खाली यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आम्ही शिफारस केलेली आहे। सीसीटीव्ही लावणं हे ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे 15 दिवसाचं त्याचं रेकॉर्डिंग हे गायब आहे आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग का गायब झालं याच्याबाबत पोलीस डिपार्टमेंटने आवश्यक ती चौकशी करावी अशी सुद्धा आम्ही शिफारस केलेली आहे। याच्यामध्ये त्या मुलीच्या फॅमिलीला आमच्या ज्या प्रिन्सिपल सेक्रेटरी ह्याच पूर्वी महिला बालकल्याणच्या सेक्रेटरी होत्या, त्याच्यामुळे त्यांनी मुलीच्या पॅरेंट्सना जे पूर्ण 10 लाखाची मदत ही पोचवण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत आणि मुलीची आयडेंटिटी डिस्क्लोज न करता या मुलीचं संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी शिक्षण मंत्री म्हणून मी घेतलेली आहे। ती ग्रॅज्युएट होईपर्यंत तिला सगळी आवश्यक ती मदत पुरवली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे